हॅलो दोस्तो, आजच्या कहाणीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कहाणीचं नाव आहे लिफ्ट. रात्रीचा 1:30 वाजून गेला होता. नव्या बिल्डिंगमध्ये पार्टीहून यायला शरदला उशीर झाला होता. सकाळी त्याने निघताना आधी वॉचमॅनला विचारून घेतले होते की भाऊ, या सोसायटीचे गेट रात्री उघडाल ना? झोपी तर जाणार नाहीत ना? तेव्हा त्या वॉचमनने आधी आपण चुकीचे ऐकले का म्हणून परत एकदा कन्फर्म करण्यासाठी विचारले. काय म्हणालात तुम्ही साहेब? रात्री? हो, रात्रीच. असताना इथे तुम्ही? मला यायला उशीर होईल आज रात्री, म्हणून म्हटलं. रात्री किती वाजता परत येणार आहात साहेब? त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जे उत्सुक होते जाणून घेण्यासाठी. शरद केव्हा परत येणार? कदाचित त्याला रात्री गेट उघडण्यासाठी प्रसाद वगैरे द्यावा लागत असावा. रात्री येईन मी 12-1 वाजता. उघडशील ना? त्याने त्याच्या हातात 100ची नोट दिली. 100ची नोट हातात देऊन शरद तिथून पटकन निघून जात होता. साहेब, हवे तर लवकर यायचा प्रयत्न करा. रात्रीचा उशीर करू नका, कारण रात्री इथे. अरे, तुला अजून पाहिजे का पैसे? त्यावर वॉचमनने नकार दिला. कदाचित त्याला काहीतरी स्पष्ट करून सांगायचं होतं, पण दोघांनाही घाई दिसत होती. शरद बाहेर आला आणि बाहेर येऊन त्याने रिक्षा पकडली आणि रिक्षा पकडून निघून गेला. त्याच्या हे लक्षात नाही आले की त्या वॉचमनची ड्युटी संपली होती. त्याने आपले कपडे घालत स्वागत पूर्ण केले, कारण रात्री ते वॉचमन नसतो तर तो निघून गेला. पण जाण्यापूर्वी त्याने आपला इमान राखला. 100 रुपयासाठी त्याने सोसायटीचे गेट उघडे ठेवले. तरी कोणी येणार नाही इथे, आणि आला तरी. त्या वॉचमनने त्या 20 मजली इमारतीकडे खालून वरपर्यंत पाहिले. शरदने इथे राहण्यासाठी फक्त एक फ्लॅट रेंटवरती घेतला होता. त्याने थेट आल्यावर काहीही विचारपूस न करता राहण्यासाठी सामान शिफ्ट केले होते. त्याला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट होती ती म्हणजे इथली शांतता. खालच्या पार्किंगमध्ये त्याला एक गोष्ट आवडली नव्हती, ती म्हणजे धूळ खात पडलेल्या गाड्या. त्यांच्यावर प्रत्येकीच्या काचेवर धुळीचा अक्षरशः थर साचला होता. धुळीच्या थरावर लहान मुलांच्या रेघोट्या तरी दिसाव्या, पण त्या सुद्धा नव्हत्या. लहान मुले सुद्धा खेळायला बाहेर पडत नसायची का इथे? पण शरदसाठी ही शांती स्वर्गासारखी वाटत होती. आपली पार्टी उरकून शरद मद्यपान करून रिक्षाने सोसायटीच्या आवारात आला होता. मद्यपानाची नशा त्याच्या जबड्याचे वजन वाढवून त्याला बोलायला मुभा देत नव्हती. रिक्षावाल्याने देखील थोडी टाकलेली होती. साहेब, आली सोसायटी तुमची. त्याने सोसायटीकडे न पाहता शरदला सांगितले. हां, आली हो. किती रुपये? शरदने पाकिट काढून 100 रुपयाची नोट त्याच्या हातात ठेवली. अरे, सुट्टे नाही साहेब. ठेव तुझ्याकडेच. एक ढेकर देत शरद म्हणाला. नोट डोक्याला लावून त्या रिक्षावाल्याने आपली रिक्षाची किक ओढायला सुरुवात केली. शरद थेट फाटकापाशी आला. गारव्याने त्याला लघुशंका जोरात लागली. ए वॉचमन! शरदला वॉचमन दिसत नव्हता, पण त्याने हाक मारून गेट वाजवून पाहिले. पण फाटक उघडले हे बघताच त्याचा आवाज खाली आला. शरदने खाली कोणी आहे का पाहिलं आणि फाटकाच्या बाजूलाच भिंतीच्या आडोशाला जागा धरली आणि तिथेच तो हलका झाला. रिक्षावाला किक ओढून अखेरीस रिक्षा चालू झाली हे पाहून जरा धीरावला. सहज त्याने एक नजर सोसायटीवर टाकली तर त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले. त्या सोसायटीच्या खालच्या वराड्यातून पिवळी धमक खांबाची लाईट पूर्ण सोसायटीच्या भिंतीवर पडली आणि त्या बिल्डिंगच्या प्रत्येक घराच्या गॅलरीमध्ये हरेक कुटुंब येऊन अगदी सावधान अवस्थेमध्ये उभे होते. आणि त्या लोकांची थंडगार नजर त्या रिक्षावाल्यावर पडली. त्यांची चामडी पांढरी राखाडलेली होती आणि डोळे वटारलेले होते. ए बाबा ए! रिक्षावाल्याने मागून शरदला ओरडायचं सोडून तिथून रिक्षा पळवून नेला. दूर जाईपर्यंत त्या रिक्षावाल्या माणसावर त्या सोसायटीच्या लोकांची थंडगार नजर ठेपली होती. खाडकन त्यांच्या माना आतमध्ये येणाऱ्या शरदकडे वळल्या.
आणि प्रत्येकजण दात विचकून हसू लागला. शरद लिफ्टपाशी आला आणि त्याचे लिफ्टचे आपल्या फ्लोअरचे बटन दाबले. 10वा मजला टिंग आवाज येत लिफ्ट सुरू झाली. त्यासोबतच एक ओपेरा संगीत सुरू झाले. हे ऐकता शरदच्या काळजात धडकीच भरली. त्या गाण्याला एव्हिल सॉन्ग असेही म्हणतात. त्याने ऐकले होते. हा 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 बाय दी विंडो थ्रू द विंडो. अरे हे बंद कर रे, काय फालतूगिरी लावली. शरदने जवळजवळ चेहऱ्यावरचा घाम पुसला. लिफ्ट 5व्या मजल्यावर आली आणि अचानक थांबली. टिंग. अये, 5वर का थांबली ही? आणि त्या 5व्या मजल्याचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच शरदला समोर एक रिकामा कॉरिडॉर दिसला. त्याने त्या रिकाम्या कॉरिडॉरकडे लिफ्टमधून डोकावून पाहिले. एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे. तर उजवीकडे त्याला कॉरिडॉरच्या शेवटी भिंतीच्या आडबाजूहून एक मुलगा फक्त मान काढून डोकावून पाहताना दिसला. तो शरदला पाहून हसला. ही ही. त्याचा चेहरा अगदी तसाच प्रेतासारखा पांढरा पडलेला. शरद जवळजवळ दचकून मागे आला आणि त्याने लिफ्टचे बटन दाबले. लिफ्टच्या समोरच एक दरवाजा होता. तो दरवाजा लिफ्ट बंद होताना खडकन उघडला आणि आतमधून एक विचित्र माणूस धावत लिफ्टच्या दिशेने येऊ लागला. त्याचे कपडे मळके, केस विखुरलेले. कधी अंघोळ पण केली होती का त्याने? पण त्याला असा धावत आलेला बघून शरद आता घाबरला. हेल्प हेल्प हेल्प, तो ओरडला. आणि शरद त्या लिफ्टच्या मागच्या कोपऱ्यात अगदी कोळी चिकटतात तसा चिकटला होता. त्या माणसाने लिफ्ट रोखून धरली होती आणि तो आत येण्याचा प्रयत्न करत होताच की मागून त्याचा पाय कोणीतरी धरून ओढला. शरदने जेव्हा तो हात पाहिला, वरती जाऊ नको, जाऊ नको, वरती जाऊ नको. त्या शेवटच्या नकोचा आवाज अतिशय दूरवर जात जात नाहीसा झाला. शरदची पूर्णपणे उतरली होती. त्याचे हातपाय आता थरथर कापत होते. जसा जसा तो वरती जात होता तसे तसे लिफ्टचे तापमान वाढत होते. आतमध्ये अतिशय गरम भासत होते, जसे की आग लागली आहे कुठेतरी. आणि लिफ्ट जेव्हा 8व्या फ्लोअरवरती आली तेव्हा टिंग आवाज आला. शरद लिफ्टचा दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागला. आता काय असेल, काय पाहायला मिळेल? तो मोठमोठे श्वास घेत धडधडता काळजाला पकडून आवंडा गिळत वाट पाहू लागला. तो माणूस म्हणाला होता, वरती जाऊ नको, वरती जाऊ नको. आणि अचानक दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच क्षणी लिफ्टच्या समोरच्या कॉरिडॉर लाल भडक अग्नितांडवाचा रंगमंच झाला होता. इकडून तिकडून कोकलत, किंचाळत, ओरडत धावणारे अंगावर पेट घेतलेले लोक त्याला दिसून आले. वाचवा वाचवा, कोणी जाऊन थेट खिडक्यामधून उड्या मारू लागले, तर कोणी जमिनीवर गडबडा लोळू लागले. आणि पुढच्या क्षणी शरदला त्याच्या समोरचा आणखी एक फ्लॅटचा दरवाजा उघडताना दिसला. तो दरवाजा उघडताच आतमधून आगीचा भडका उडाला आणि त्या भडक्यासोबतच एक पेट घेतलेली बाई आणि तिच्या मागे आणखी काही माणसे धावत धावत लिफ्टच्या दिशेने येऊ लागली. डोळे वटारून पाहणारा शरद घाबरला. त्याची भीतीने गाळण उडाली. पाय हात लटलट कापू लागले. असले भयानक दृश्य पाहून त्याला आता पटकन मरण यावे अशीच इच्छा निर्माण झाली. आणि पुढच्या क्षणी ती लिफ्ट त्या पेट घेतलेल्या माणसांनी भरली आणि त्या माणसाच्या मागे त्याला दिसून आला एक लाल भडक चेहरा, डोक्यावर शिंग असलेला चेहरा. त्याने शरदकडे पाहून फक्त दात विचकले आणि तो नाहीसा झाला. त्याचा घोगरा आवाज आणि वेदनेने किंचाळत्या लोकांनी शरदला चारी बाजूंनी घेरले होते. आणि बघता बघता शरदच्या अंगाने देखील पेट घ्यायला सुरुवात केली. नाही, ए नाही, नाही, नाही. शरदने तोंडावर 2 हात ठेवत किंचाळत होता. त्याचे हात पकडा रे, पाय पण धरा. हा इंजेक्शन शिवाय ऐकणार नाही, हा धरा. शरदने डोळ्यावरचे हात काढले. समोर पांढरे कपडे आणि कोट घातलेले लोक होते. ती खोली शुभ्र पांढरी होती आणि तिला एकच दरवाजा. आणि शरदने स्वतःला तेव्हा एका पांढऱ्या पलंगावर पाहिले. त्याला आपल्या दंडावर काहीतरी टोचल्याची जाणीव झाली आणि पुढच्या क्षणी तो डोळे उघडे ठेवून झटकन बेडवर पडला. काही लोकांनी त्याचे हातपाय धरून त्याला सरळ झोपवले.
काय रे, कोण आहे हा? एका वॉर्डबॉयने दुसऱ्याला विचारले. अरे तुला नाही माहीत? अरे हा तर सोसायटीमध्ये राहायला गेला होता म्हणे. ती नाही का सोसायटी शहराच्या शेवटी आहे ती? अरे ती नाही का? बिल्डिंगला आग लागली होती आणि एका रात्रीचं 50-60 लोक मेले तीच ती. बाबा, अरे ती तर म्हणतात ती झपाटलेली आहे. हा तिथेच हा सापडला. सोसायटीच्या वॉचमनने सकाळी फोन केला. गेली 2 महिने असाच आहे हा. वेड लागले याला. याला असं वाटतं की याच्या अंगालाच आग लागली की काय. चल जाऊ, झोपला बघतो. म्हणत ते तिथून बाहेर पडले आणि त्यांनी मागे शरदच्या खोलीचे दार लावून घेतले.